नमस्ते, घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपासाची रेसिपी बनवणार, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत। फक्त ती 10 मिनिटात रेसिपी होते। तर आता मी इथे एक कढई ठेवली आहे आणि गरम करून घेतली आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलंय। तर आपलं आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये मी जिरं घालणार आहे। एक मी बारीक मिरची करून घेतली हिरवी। हा एक मी बटाटा उकडून घेतलाय, तो आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे। मी साबुत तांदूळ हे भिजवून घेतले आहेत। हे मी रात्री भिजत टाकून ठेवले होते। हे बघा, एकदम सुट्टे सुट्टे असे फळफळीत झाले आहेत। त्याचं पाण्याचं प्रमाण ना व्यवस्थित ठेवलं पाहिजे, मग असे सुट्टे सुट्टे होतात, नाहीतर चिकट होतात। आता ही खिचडी आपली ना एकदम सुट्टी सुट्टी होणार आहे आणि खूप छान अशी होणार आहे। तुम्हाला मी दाखवते। आता हे आपण सगळे ना याच्यामध्ये घालून घेऊया। जर आपल्याला सकाळी खिचडी बनवायची असेल तर आपण रात्री हे साबुत तांदूळ भिजत टाकून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं। आता इथे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय, ते मी याच्यामध्ये मिक्स करते। साबुत तांदूळ मिक्स करायच्या अगोदरच आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि नंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला हे कमी वाटत असेल शेंगदाण्याचं कूट तर आपण अजून पण घालू शकतो। मी 1 चमचा साखर घेतली आहे। ते मिक्स साखर पाहिजे तरच घालायची, नाही घातली तरी चालेल। आणि आता आपण हे छानपैकी असं मिक्स करून घेऊया। आता ही मी 5 मिनिटं झाकून ठेवते। आता मी त्याच्यामध्ये ना थोडंसं एकदम चिमूटभर मीठ घालणार आहे। पहिल्यांदा घातलं नव्हतं आणि मी तर आता आपली ही खिचडी तयार झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।